तर नामदेव जाधवांना काळं फासलेलं आहे। आपण थेट जाऊया। शरद पवारांच्या जातीच्या दाखल्यावरती जे बोलले होते त्यांच्यावरती काळं फासण्याचा प्रयत्न झालेला आहे। नामदेवराव जाधव यांना काळं फासण्यात आलेलं आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। नामदेवराव जाधव यांना काळं फासलेलं आहे। पुण्यामध्ये नामदेव जाधव यांना काळं फासली थेट दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूज वरती पाहतोय। नामदेव जाधव यांनीच शरद पवार ओबीसी असल्याचा दाखला व्हायरल केल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावरती होतोय। तर पुण्यामध्ये त्यांच्यावरती काळं फासण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओमकार बावळे। ओमकार, नामदेव जाधव यांना आता काळं फासलेलं आहे, काय सध्याची परिस्थिती आहे? अमित, नामदेव जाधव यांनी गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांवरती आरोप केले होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते स्वतः जिजाऊचे वंशज असल्याचं सांगतात। या सगळ्या संदर्भात शरद पवारांचे जे समर्थक होते, अगदी जयंत पाटलांपासून सगळ्यांनीच त्यांच्यावरती आरोप केले होते याच्या आधी, पण त्यानंतर आज हा प्रकार घडला। एका कार्यक्रमासाठी नामदेव जाधव आले होते, त्या ठिकाणी तिथे पवारांचे समर्थक पोहोचले आणि त्यांनी अखेर त्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्न केला। जाधव यांच्यासोबत जी सिक्युरिटी होती त्यांनी जाधवांना वाचवण्याचा तिथे प्रयत्न केला। पुढारीकडे आपण हा एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल आत्ताचे सगळे पाहू शकतो। सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्या आधी जाधवांनी सांगितलेलं होतं होम मिनिस्टरला की माझ्या जीवाला धोका असू शकतो असं त्यांचं म्हणणं होतं, पण त्यानंतर असा सगळा प्रकार घडलेला आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पवारांनी या सगळ्या संदर्भात म्हणजे इतके दिवस मराठा समाजाची दिशाभूल केल्याचं जाधव यांनी सांगितलं होतं। अशा प्रकारच्या त्यांनी काही पोस्ट केल्या होत्या। मधल्या काळात त्यांनी काही माध्यमांना सुद्धा समोर येऊन या सगळ्या संदर्भात माहिती दिली होती आणि त्यावरून पवारांच्या समर्थकांचा नामदेव जाधव यांच्यावरती राग होता। खरं तर नामदेव जाधव यांचं नक्की प्रोफेशन काय आहे, ते कोणाची नक्की बाजू घेऊन बोलत आहेत आणि त्यांचा बोलवता धनी कोण आहे, या सगळ्यावरती मागच्या वेळी जयंत पाटील असतील किंवा मेहबूब शेख असतील किंवा राष्ट्रवादीचे पवारांच्या समर्थकांचे आणखी काही आमदार असतील, या सगळ्यांनी आक्षेप घेतलेला होता। त्यानंतर प्रकार घडला आहे। त्यामुळे आता नक्की पवारांची या सगळ्याकडे भूमिका काय असणार आहे? शरद पवार या सगळ्यावरती येणाऱ्या काळात एक्सप्लेनेशन देणार आहेत का? कारण पवारांच्या समर्थकांनी जर एक कृत्य केलं असेल तर याला इनडायरेक्टली शरद पवार नक्की काय बोलणार आहे सगळ्यावरती पाहण्यावर शरद पवार काय बोलणार हे सुद्धा बघावं लागणार। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आपण पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी भाग्यश्री आहेत, त्यांच्याकडे जाऊया। भाग्यश्री, नामदेव जाधव यांना काळं फासलेलं आहे। अमित, आपण जर पाहिलं तर शरद पवार गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासंदर्भात नामदेव जाधव यांनी वक्तव्य केलं होतं। शिवाय शरद पवारांवर त्यांनी टीकाही केली होती की शरद पवार हे ओबीसी आहेत आणि मराठ्यांचे मारेकरी आहेत, अशी टीका नामदेव जाधव यांनी केली होती। आणि याचाच निषेध व्यक्त करत आज त्यांचा एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला देखील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता आणि पत्रकार संघाच्या इथे ते एक भूमिका मांडण्यासाठी पत्रकारांना बोलण्यासाठी आले होते आणि त्याच वेळी शरद पवार गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्यांना काळं फासलं। शिवाय त्यांना त्यांचा निषेध देखील व्यक्त केलेला आहे। भाग्यश्री, शरद पवार गटाकडून काही प्रतिक्रिया येत आहेत या संदर्भात? शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आणि जे शरद पवारांबद्दल अशा वक्तव्य करतील त्यांचा आम्ही एकही कार्यक्रम पुणे शहरात होऊ देणार नाही, अशी भूमिका देखील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून घेतली जाते। भाग्यश्री, ओबीसी असल्याचा दाखला शरद पवारांचा यांनी व्हायरल केला असा सुद्धा आरोप करण्यात येत होता। अमित, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासंदर्भात नामदेव जाधव स्वतःहून समोर येऊन मीडियाशी बोलतायत, मीडियाशी बातचीत करतात, शरद पवारांवर टीका देखील करतायत। शरद पवार हे ओबीसी आहेत, मराठ्यांचे खरे मारेकरी हे शरद पवार असल्याची टीका जसं नामदेव जाधव यांनी केलेली आहे। सोशल मीडियातून त्यांनी अनेक वेळा पोस्ट देखील केलेल्या आहेत आणि याच सगळ्या अनुषंगाने शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आज त्यांना काळं फासलेलं आहे। त्यांचा भंडारकर इन्स्टिट्यूटला एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला देखील शरद पवार गटाने विरोध केलेला आहे। डेक्कन पोलिसांना देखील त्यांनी कळवलं होतं की नामदेव जाधवांचा कार्यक्रम होऊ देऊ नका, नाही शरद पवार गटाची भूमिका आक्रमक राहील। भाग्यश्री, खरं तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळतात, त्यांची नेमकी भूमिका काय समोर येते? आम्ही शरद पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून नामदेव जाधव जे शरद पवारांवर टीका करतायत, याच टीकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शरद पवार गटाचे कार्यकर्त्यांनी
आज भांडारकर इन्स्टिट्यूटच्या इथे होणारा जो नामदेव जाधवांचा कार्यक्रम होता त्याला देखील विरोध केला आणि आता पत्रकार संघाच्या इथे नामदेव जाधव पत्रकारांना त्यांची भूमिका मांडण्यासाठी आले होते की लोकशाहीमध्ये प्रत्येक जणाला अधिकार असतो मत मांडायचा, त्याच ह्याच्यातनं मी मत मांडलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि हे लोकशाहीची दडपशाही करण्याचं काम आता सुरू आहे. माझ्या कार्यक्रमाला हा विरोध केला जातो, हे दडपशाही करण्याचा प्रयत्न आहे असं नामदेव जाधव म्हणाले. त्यामुळे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये जो नामदेव जाधवांचा कार्यक्रम होणार होता त्याला विरोध दर्शवला आणि पत्रकार संघाच्या या ठिकाणी येऊन नामदेव जाधव यांना काळं फासण्याचा प्रयत्न केला. भाग्यश्री, दृश्यांमध्ये आपण बघतोय की पोलिसांची सुद्धा झटापट सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते, त्याबद्दल काय सांगाल? अमित, नामदेव जाधव यांना काळं फासण्यात आलेला आहे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून. त्यावेळी त्यांच्यासोबत जे पोलीस होते ते नामदेव जाधव यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. घटना पूर्ण झाल्यानंतर आता पोलिसांना कॉल गेला आणि त्यानंतर पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि आता पोलीस चौकशी करतात. नामदेव जाधव यांना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं. त्यावेळी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले होते आणि एक निषेध व्यक्त करत होते. त्यांचा गाडी अडवण्याचा देखील प्रयत्न शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. भाग्यश्री, नेमके किती कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते? अमित, आपण पाहायला गेलं तर 20 ते 25 कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि नामदेव जाधव यांना त्यांनी घोषणाबाजी केली, शिवाय त्यांना काळं फासलेलं आहे. आणि शरद पवारांविषयी जर वक्तव्य इथून पुढे केलं तर आम्ही अशाच पद्धतीने आक्रमक भूमिका घेऊ, पुणे शहरात एकही कार्यक्रम होऊ देणार नाही अशी देखील धमकी वजा एक शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते.